फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहोत बेसन शिमला मिर्च. तर कसं बनवायचं आहे ते सांगते मी तुम्हाला. त्यासाठी मी इकडे बघू शकता थोडीशी कलोंजी, जिरे, थोडेसे सफेद तीळ आणि थोडीशी बडीशोप घेतली आहे. आता मी स्टार्ट करते. आपण हे सगळं तेलामध्ये टाकून घेऊया. याला चांगलं असं भाजून घ्यायचं आपल्याला तेलावरती. आता आपण इकडे शिमला मिर्च आणि बटाटे घेतले आहे, हे पण घालून घेऊ. आता आपण याला थोडं 2 मिनटं चांगलं असं परतवून घेऊ. आपण थोडंसं मीठही घालून घेऊ चवीनुसार. 10 मिनिटात बनणारी अशी रेसिपी आहे आपली. याला खूप टाईम नाही लागत, पण खायला खूप छान लागते. आता आपण याला परत चांगलं व्यवस्थित असं हलवून घेऊ. आता यातच आपल्याला मसाले घालायचे. बघू शकता मी इकडे थोडीशी आपलं हळद घातली आहे, थोडंसं लाल तिखट आहे जितकं आपल्याला हवं आहे तितकं, थोडंसं धना जिरा पावडर घातलं आहे आणि थोडासा गरम मसाला घालणार आहे. खूप छान अशी रेसिपी होती, करून बघा. आता आपण याला सगळं मिक्स व्यवस्थित असं करू. मस्त अशी हे करून घ्यायची आपल्याला हलव. बघू शकता मी इकडे थोडंसं बेसन घेतलेलं भाजून, चांगलं असं खरपूस असं भाजून घेतलं. आता मी यात 2 चम्मच बेसन घालते. याला एकदा आपण चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ बेसनाला. थोडंसं जास्त नाही, जर असं पाण्याचा शिपका मारायचा आपल्याला. एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. खूप छान अशी रेसिपी होती, एकदम झटपट अशी आहे आणि खायलाही खूप छान. आता मी याला 5 ते 10 मिनिटासाठी वाफेवरती मस्त असं शिजवून घेणार आहे, कारण की बेसन पण आहे ना. आपण बेसन थोडंसं मी अजून पाणी हे करून ठेवते. आता बघू शकता मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे. खूप झटपट आणि एकदम सोपी साधी रेसिपी आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.